आपण अशा स्टुडंट्सविषयी ऐकलंय, वाचलंय, की ज्यांनी कुठलंही कोचिंग न लावता घरच्या घरी अभ्यास करून खूप चांगला रँक मिळवला आहे, खूप चांगलं कॉलेज मिळवलं आहे. हे खूप टॅलेंटेड आणि खूप एक्स्ट्राऑर्डिनरी टॅलेंट्स असतात, की जे खूप हार्डवर्किंग आणि खूप सेल्फ मोटिवेटेड आहेत. पण आपण आज नेक्स्ट सेट ऑफ स्टुडंट्सच्या विषयी बोलणार आहोत, की जे ॲव्हरेज स्टुडंट्स जे रेग्युलर कोचिंग लावून छान कॉलेज मिळवतात. तर एक ॲव्हरेज स्टुडंट जेईची तयारी करतोय हां, तर तुम्हाला काय वाटतं त्याचे एकट्याचे एफर्ट्स पुरेसे आहेत का त्याला डिझायर्ड कॉलेज किंवा डिझायर्ड रँक मिळवण्यासाठी? त्याला अजूनही इतर फॅक्टर्स असतात. नो डाऊट टीचर्सचा तर रोल खूप इम्पॉर्टंट आणि क्रुशियल आहे या 2 वर्षाच्या जर्नीमध्ये. पण त्यांच्या बरोबरीने स्टुडंट्सला सगळ्यात रिलायबल, अप्रोचेबल आणि एकदम ट्रस्टवर्दी आणि निस्वार्थपणे त्यांच्या भल्यासाठी राबणारी त्यांच्या पेरेंट्स व्यतिरिक्त अजून कोण आहे तो? जेई एक हायली कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे, की जी मुलांना 2 वर्षाच्या जर्नीमध्ये खूप स्ट्रेसफुल आणि खूप सेल्फ डाऊटफुल वाटू शकते. आपण मुलांना त्यांच्या अभ्यासात डायरेक्टली नाही हेल्प करू शकत, कारण मोस्ट ऑफ अस आपल्याला सब्जेक्ट नॉलेज नाही आहे. पण आपण त्यांना खूप मॉरली सपोर्ट करू शकतो, खूप त्यांना इमोशनली सपोर्ट करू शकतो, त्यांचा एक सॉलिड सपोर्ट सिस्टम बनू शकतो आपण. आज आपण एका रिस्पॉन्सिबल पेरेंटचे रिस्पॉन्सिबिलिटीज डिस्कस करणार आहोत. कारण मला असं वाटतं की जेई कॉन्कर करणे हे एक टीमवर्क आहे. मी एक 10 पॉईंट समराईज केलेले आहेत, ते आपण डिस्कस करूया. आणि त्यातलं सगळ्यात जे लास्ट पॉईंट आहे ते ह्या पहिल्या सगळ्या पॉईंट्सचं हार्ट आहे. पॉईंट नंबर 1, सिलेक्शन ऑफ अ गुड इन्स्टिट्यूट ऑर अ गुड कोचिंग. आपण आपल्या लेकरांचे 2 महत्त्वाचे क्रुशियल इयर्स त्या इन्स्टिट्यूटला सोपवणार आहोत, की ज्यांनी त्यांचं फ्युचर, त्यांचं कॉलेज डिसाईड होणार आहे. त्यामुळे सर्वात अगोदर विविध कोचिंगची माहिती घेऊन, मे बी जाऊन किंवा ऑनलाईन सर्च करून त्यांची माहिती घेऊन मग आपण त्याचे पॅरामीटर्स डिस्कस करायला पाहिजे, की सगळ्यात बेस्ट आपल्या मुलासाठी कुठलं असेल. चांगल्या कोचिंगची डेफिनेशन प्रत्येकासाठी वेगळी वेगळी असणार आहे, कारण प्रत्येकाचे पॉईंट्स वेगळे आहेत. चांगलं कोचिंग ठरवण्यासाठी जे एक मेजर पॅरामीटर्स असतात ते घेऊन मी एक नवीन व्हिडिओ घेऊन येते, ते तुम्ही नक्की बघा. पॉईंट नंबर 2, त्यांना हवे ते स्टडीजला रिसोर्सेस प्रोव्हाइड करणं, की स्टडी मटेरियल असेल, रेफरन्स बुक्स असतील, ऑनलाईन टेस्ट सिरीज असू शकते. तुमचं कम्युटेशन, तुम्हाला तुमच्या कोचिंगला जायला यायला तुम्ही काय वापरताय किंवा त्याच्यात तुम्ही तुमचा वेळ कसा वापरताय, वाचवताय, तर ते सगळं त्याच्यात आलं. पॉईंट नंबर 3, घरातलं वातावरण खूप पॉझिटिव्ह ठेवणे हे इतकं अत्यंत आवश्यक आहे, कारण की त्याच्यावर मुलाचं मेंटल स्टेबिलिटी राहते. की तुम्हाला घरातलं वातावरण चांगलं असेल तर तो अभ्यासात तेवढं चांगलं त्याचं एफर्ट्स देऊ शकतो, तो अभ्यासात चांगलं त्याचं आउटपुट येणार आहे. घरातलं वातावरण खूप मॅटर करतं. पॉईंट नंबर 4, जेई हे एक छोटी स्प्रिंट नाही आहे, ही एक मॅरेथॉन आहे. त्यामुळे मुलांचं मोटिवेशन 2 वर्षांमध्ये खूप बॅलन्स करणं खूप गरजेचं आहे. आणि त्यांना त्यांच्या अप्स अँड डाऊन्समध्ये घरातल्यांनी खूप प्रेमळपणाने मोटिवेट करणं खूप गरजेचं आहे. त्यांचे वीकली, मंथली रिझल्ट्स येतात, ते छोटे छोटे एक्झाम्स देत असतात, तर त्यामुळे ते कधी डिमोटिवेट, कधी मोटिवेट होऊ शकतात. त्यांना खूप पेशंटली हँडल करणं अत्यंत गरजेचं आहे. पॉईंट नंबर 5, त्यांची हायजीन, त्यांच्या तब्येतीची खूप काळजी घ्यायला हवी. त्यांची तब्येत चांगली असेल तर ते क्लासेस मिस नाही करणार, क्लासेस मिस नाही करणार तर त्यांचा बॅकलॉग नाही राहणार. आणि बॅकलॉग भरून काढायला त्यांना ह्या 2 वर्षात अजिबात वेळ नसतो. त्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्याची, त्यांच्या उठण्याची, झोपण्याची सगळ्या वेळा सांभाळणं, त्यांच्या तब्येतीची काळजी घेणं हे गरजेचं आहे. प्रत्येक टेस्ट झाली की त्या टेस्टविषयी मुलांशी बोलायला हवं. खूप काही असं टेस्ट डिस्कस नाही करू शकत आपण, पण कमीत कमी कशी गेली, तुझं काय चुकलं, तुझं कळालं का, त्याचं ॲनालिसिस करायला हवं. हे आपण त्यांच्याबरोबर डिस्कस करायला हवं आणि त्यांचा रिझल्ट मॉनिटर करायला हवा. पॉईंट नंबर 7, ह्या 2 वर्षाच्या जर्नीमध्ये मुलांचं फ्रेंड सर्कल थोडंसं लक्ष द्यायला हवं त्यांच्याकडे, की ते कुणाबरोबर बसतायत, कुणाबरोबर अभ्यास करतायत आणि त्यांचा फ्रेंड सर्कल ग्रुप कुठला आहे. अशा या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये ग्रुप स्टडीजला खूप महत्त्व आहे. पॉईंट नंबर 8, सोशल मीडिया ॲडिक्शन आणि त्यांचं स्क्रीन टाईम ह्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पॉईंट नंबर 9,
मुलांचं पेशंटली ऐकून घेणं गरजेचं आहे. त्यांना काय म्हणायचं आहे, त्यांच्या मनात काय चाललं आहे, त्यांना अवघड जातं आहे, सोपं जातं आहे, कुठल्या सब्जेक्टमध्ये त्यांना काय डाऊट्स आहेत किंवा हे सगळं काहीही असो, पण लिसनिंग, त्यांचं ऐकून घेणे हे फार महत्त्वाचं आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवणे आणि त्यांना अननेसेसरी कुणाबरोबरही कम्पेअर न करणे आणि स्ट्रेस त्यांचा न वाढवणे. पॉईंट नंबर 10 की हे वरील सर्व पॉईंट्सचं हार्ट आहे की तुम्हाला तुमच्या पाल्याबरोबर खूप चांगले आणि हेल्दी रिलेशन्स मेंटेन करण्याची गरज आहे. हे इतकं टेंडर एज असतं की ही मुलं धड लहान नाही, धड मोठी नसतात. त्यांच्या पेरेंट्सनी त्यांच्या फ्रेंड सर्कलबद्दल विचारणे किंवा त्यांच्या अभ्यासात लक्ष देणे हे त्यांना आवडतं, नाही आवडत, पण आपण त्यांच्या चांगल्यासाठीच हे सगळं करतोय हेही कधीतरी त्यांना नाही समजत. पण आपल्याला हे समजतं, म्हणून कुठल्याही परिस्थितीत त्यांचा विश्वास न गमावता आपण त्यांच्याशी खूप चांगलं वागून त्यांचंच कल्याण करून देणं गरजेचं आहे. आपल्या मनाविरुद्ध जरी तो किंवा ती वागत असेल तरीही त्यांचं कल्याण, त्यांचं हित आणि आपलं हित काही वेगळं नाही आहे हे त्यांच्या पोटात शिरून त्यांना समजावून सांगणं गरजेचं आहे. कधी कधी हाताबाहेर जातात सिच्युएशन्स, पण तरीही पेशंटली हँडल करण्यातच आपला फायदा आहे, त्यांचा फायदा आहे हे खूप समजलं पाहिजे आणि हे ज्या त्या वेळेला निर्णय घेतला पाहिजे. आणि ॲट द एंड त्यांना असा विश्वास दिला पाहिजे की आम्ही तुमच्या बरोबर आहोत, अंडर एनी सर्कमस्टन्सेस आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि काहीही झालं ना तरी इट्स ओके, इट्स परफेक्टली ओके.